तर इथे ना मला आलू पराठे बनवायचे होते. त्यासाठी मी मैद्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ, तेल आणि ओवा हातावर क्रश करून टाकून घेतला. ते सर्व मिश्रण एकसंध करून घेतलं. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून नरम अशी कणिक मळून घेतली आणि कणिक 5 ते 10 मिनिट मुरायला ठेवली. म्हटलं चला तोपर्यंत ठेचा बनवून घ्यायचा मिरचीचा. म्हणून मग मी मिरच्या भाजायला घेतल्या आणि मिरची भाजताय तोवर मी इकडे लसूण निसून घेतला. मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं टाकून मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मला टोमॅटोचा ठेचा बनवायचा होता. म्हणून मग मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी टाकलं आणि त्याच्यानंतरनं त्यामध्ये मी 2 टोमॅटो चिरून टाकले आणि टोमॅटो लवकर व्हावीत ना म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं. ठेचा काढताना मीठ टाकलं नाही, त्यामुळे मी टोमॅटोमध्ये मीठ टाकलं आणि टोमॅटो 2 ते 3 मिनिट परतून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये जे मिक्सरला बारीक केलेला ठेचा होता ना, तो ठेचा टाकून घेतला. ठेचा पण 1 ते 2 मिनिट मस्त असा परतून घेतला. तर मग ठेचा रेडी झाला. म्हटलं आता चला पराठे बनवायला घ्यावी. म्हणून मग मी ना अशी काहीशी पराठे बनवून घेतली. त्याच्यानंतर ना दुपारच्या टायमिंगला थोडासा रिमझिम असा पाऊस चालू झाला होता. म्हटलं चला आता रेवला पण पाऊस दाखवा. म्हणून मग मी ना रेवला घेऊन अशी काहीशी दरवाजात उभी राहून पाऊस बघत होतो. त्याच्यानंतर ना रेव दुपारच्या टायमिंगला अशी काहीशी सोफ्यावर बसून खेळत होती आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्हाला चहा घ्यायचा होता. म्हणून मग म्हटलं अद्रक टाकून काळा चहा बनवावा. म्हणून मस्त असा काळा चहा घेतला. त्याच्यानंतर ना रेवसाठी मला काही डाळींचं सेरेलॅक बनवायचं होतं घरीच. त्यासाठी मी ना काही डाळी आणि शेंगदाणे वगैरे जे काय असते ते सगळ्या डाळी घेतल्या आणि ते काढून घेतलं. संध्याकाळच्या टायमिंगला त्यांना उपास असल्यामुळे उसळ बनवली आणि आमच्यासाठी ना मूग डाळीचे धिरडे बनवले. रेवसाठी धिरडे बनवायला घेतले, पण रेव काही राहत नव्हती. तिला बनवून धिरडे बनवायला घेतले. तर तिनं ना गडव्याला लाथ मारली आणि पूर्ण ओटा पाण्याने भरून टाकला. चला तर म्हटलं जाऊ द्या असो. मग तिच्यासाठी धिरडे बनवले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तिखट टाकून आमच्यासाठी पण धिरडे बनवून घेतले. चला तर मग मिनी ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया अशाच पुढच्या